नमो बुद्धाय, जय भीम। मी सदानंद खिल्लारे, आपण पाहतात द बहुजन। सर्व उपासक उपासिका आपल्या सर्वांना सूचित करण्यात येत आहे की तथा सर्व भिक्खू संघास विनंती करण्यात येत आहे की तर मित्रांनो, आपण व्यवस्थापक समिती सर्वच पदाधिकारी पण महाधम्मध्वजारांच्या जवळ उपस्थित राहावं। भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, उपासक उपासिका आपण सर्वांनीच उपस्थित राहायचं आहे। सुरुवात होत आहे। उपस्थित भिक्खू संघ व आयोजन समिती तसे आमचे श्रद्धास्थान प्राध्यापक भदंत सुमेश बोरी महाधेरो यांच्या उपस्थितीत महाधम्मध्वजारोहणाचं ध्वजारोहण होत आहे। सत्ता सैनिक दलाच्या महिला मंडळाची शाखा सुद्धा इथे उपस्थित आहे। सर्वांचं 32व्या धम्म परिषदेच्या आयोजन समितीच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत। एक साथ सावधान होंगे, सावधान। धर्म ध्वज के लिए सलामी दे लेंगे, सलाम भी एक। जय भीम नाम की जय है, संविधान देश लिखित। राम जी भीम सकपाल कुलात, तेजस तौदविरत्न। ज्ञान सागर वंदन तुझला, चरणी नमवितो माथा। तम समज ज्ञाना हो, हक्क सुख दान जीवना। जय भीम तारक तुम हो, बुद्ध धम्म जयक जीवना। जय हे बुद्ध है, भीम है, जय जय बुद्ध भीम है। दोन ध्वजाचा सम्राट बापू प्रियदर्शी सम्राट अशोक च्या पुतळ्यांना हार अर्पण करत आहेत। सम्राट अशोकांच्या विचारांचा, सम्राट अशोकांच्या विचारांचा। यानंतर माता, यानंतर पिताश्री रामजी सुभेदारांच्या विचारांचा, पिताश्री रामजी सुभेदारांच्या विचारांचा। यानंतर माता भीमाईच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करते। शरदराजे माता माई आंबेडकरांचा, हे राजश्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला मल्हारपूर करतील अशी स्वागत अध्यक्ष बाळासाहेब तोरोरे यांनी सुद्धा धम्म मंचावरती यायचं आहे। स्वागत अध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांचा, राष्ट्रपिता। त्याही सदस्याने महापुरुषाला माल्यार्पण झाल्यानंतर ताबडतोब धम्म मंचावरती उपस्थित व्हायचं आहे। जुना हार काढा या। बाबासाहेबांच्या वंशाचे आणि बाबासाहेबांचे लाडके अधिकारी आहेत। या सर्वांनी सर्वप्रथम बोधिवृक्षाचं उद्घाटन बोधीला पुष्प अर्पण करून या परिषदेचं उद्घाटन करावं। भगवान बुद्ध की, भगवान बुद्ध की, भगवान बुद्ध की। बुद्धं शरणं
संघं शरणं गच्छामि। त्या स्वागतासाठी मुद्दाम मी ते परत मी बंधूंनो, ज्यांनी मानव जीवनाच्या काळजात करुणा पेरली, डोळ्यात प्रज्ञेचे तेज दिले, या दोहोला एक सुंदर असं शील दिलं, त्या महाकारुणिक भगवान गौतम बुद्धाला मी शरण जातो। ज्यांनी देश विदेशात बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, त्या सम्राट सर्व स्वर्ग आणि नरकाची कल्पना नाकारणाऱ्या चारवाकाला मी नमन करतो। मी नमन करतो समाज क्रांतीचे दूत महात्मा ज्योतिरावजी फुले, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे भाग्यविधाते, समस्त बहुजनाचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महामानवांच्या चरणी वंदन करतो। तसेच बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, मा जिजाऊ, मा सावित्री, मा भीमाई, मा रमाई, या सर्व महामानवांना पुनश्च एकदा वंदन करतो। मित्रहो, तळागाळातील काम करणारा एक कार्यकर्त्याची दखल घेऊन 32व्या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष पदाचा मान मिळवून देणारे असे आमचे धम्मगुरू व या धम्म परिषदेचे सर्व आजच्या या धम्म परिषदेचे अध्यक्ष देखील सुमेध बोधीजी महाथेरो, या धम्म परिषदेचे नियोजित अध्यक्ष, ते आज येऊ शकलेले नाहीत, परंतु नियोजित अध्यक्ष धम्मपुत्र महात्रये अध्यक्ष बनते महात्रये महाथेरो कुशीनगर यांचे शुभेच्छा आपल्याला इकडे प्राप्त झालेल्या आहेत। तसेच उपस्थित सर्व भंते यांनी नमन व विनम्र अभिवादन, तसेच या धम्म परिषदेचे उद्घाटक आणि सध्या या सत्राचे अध्यक्ष ज्यांनी एकमुखाने माझी स्वागताध्यक्ष म्हणून नेमणूक केली, सोबतच ज्यांना एका कोणतेही आमंत्रण निमंत्रण नसताना सुद्धा हजारोच्या संख्येने उपस्थित सर्व उपासक उपासिका, या सर्वांचं सप्रेम जय भीम। बंधूंनो, भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा मानव जगातील तारणदारा आहे। जगाने हे सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि हे सत्य आपण नाकारू शकत नाही। हा विचार मानवाच्या कल्याणाचा विचार आहे। हे जरी सत्य असलं तरी आमच्या या विचाराशी खऱ्या अर्थाने परिचय जर कुणी करून दिला असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर विजयादशमी 1956 साली बौद्ध धम्माचा विचार दिला। ते घेऊन आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो आहोत, परंतु आपले दुर्दैव असे की 14 ऑक्टोबर 1956 ला आम्हाला धम्मदीक्षा दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 56 लाच आमच्यातून निघून गेलेत। हे त्यावेळेचे आमच्यासाठी अत्यंत दुःखाची आणि भयावह घटना घडून गेलेली आहे। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमीला जी घोषणा केली होती की मी भारत बुद्धमय करील, ही घोषणा हवेतच विरते की काय अशी भीती असताना त्या काळी बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी दादासाहेब गायकवाड आणि त्यांचे सगळे सहकारी, त्याचसोबत कवी गायक सर्वांनी पुढे येऊन ही धम्माची चळवळ पुढे येऊन समोर नेण्याचा प्रयत्न केला। सोबतच आपण देखील त्या काळी या सगळ्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहून ही चळवळ आतापर्यंत इथपर्यंत आपण आणली आहे।
सगळ्यांचं याच्यात फार मोठं योगदान आहे. सोबतच ही चळवळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनमानसात रुजवण्यासाठी महातेरो भंते सुमेध बोधी धम्म परिषदेच्या माध्यमातून वटफळा तालुका नेर जिल्हा यवतमाळ येथे सातत्याने करत असतात. धम्म परिषदे यातील ही 32वी धम्म परिषद आहे. वटफळी हे गाव वटफळी येथे 4 एकर जागेवर एक प्रेक्षणीय धम्मनगरी बसवली आहे. ते यवतमाळ अमरावती मार्गावर धार्मिक स्थळ आहे. या धम्मभूमीत आदरणीय भंते महाथेरो सुमेध बोधी यांनी सर्व शक्तिपणाला लावून वटफळी या गावचे नाव जगाच्या येथे जागतिक कीर्तीचे अनेक भिक्षुगण थेरो महाथेरो येऊन गेलेले आहेत. या धम्म परिषदेचे वेगळे पण असे आहे की 2 आणि 3 फेब्रुवारीला कोणताही प्रचार प्रसार न करता लोक येतात. त्याला कारणही तसेच आहे. आमच्या बाबाचे बाबा रामजी सुभेदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त या कोणत्याही धम्म परिषदेमध्ये या स्मृतिदिनानिमित्त धम्म परिषदेचे आयोजन केले जाते. या धम्म परिषदेमध्ये एवढी उपस्थिती कोणत्याही धम्म परिषदेमध्ये दिसून येत नाही. आदरणीय भंते महाथेरो सुमेध बोधीजी यांचे मार्गदर्शनात पहिल्या दिवशी विद्वान भंते यांची धम्मदेशना होत असते. त्यातूनच आम्हाला खऱ्या धम्म करण्यास मदत होते. सोबतच वेगवेगळ्या अभ्यासू पाहुण्यांचे मार्गदर्शन देखील मिळते. विविध विषयावर होत असतात. परिसंवादात धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक हे विषय ओघानेच येत असतात. अशा प्रकारची धम्म परिषद एकमेव असावी असं मला वाटते. आदरणीय भंते महाथेरो सुमेध बोधीजी उच्च शिक्षित करण्याचे ध्येय व सोबतच धम्मज्ञान देऊन भावी धम्म प्रचारक बनवता येतील की काय या प्रयत्नात आदरणीय भंतेंचा महत्वाचा वाटा असतो. खऱ्या अर्थाने जे अनाथाचे नाथ आहेत, सोबतच धम्म सहलीचे आयोजन करून बौद्ध गया, सारनाथ अशा अनेक बौद्ध स्थळांना भेटी देऊन भगवान बुद्धाचा अथांग कार्याचा जीवनपट समजावून देत असतात. सोबतच धम्म कार्यात सतत झोकून दिल्यामुळे आदरणीय भंते मात्र स्वतःच्या प्रकृतीवर दुर्लक्ष करून गेले. ती आमच्यासाठी फार मोठी खेदाची बाब आहे. आणि आज त्यांची प्रकृती खऱ्या अर्थाने चिंतेचा विषय झालेली आहे. आदरणीय भंते महाथेरो सुमेध बोधी यांच्या 2ही किडन्या निकामी झालेल्या आहेत. त्यांना सतत डायलिसिस करावा लागतो. तरीही ते धम्म कार्य थांबवत नाहीत. हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहात. त्याकरिता त्यांच्या हातून उत्तरोत्तर धम्म कार्य होत राहो याकरिता आपण सर्व बौद्ध बांधवांनी त्यांच्या प्रती मैत्रीभाव करून भंतेजींना समृद्ध आयुष्य लाभो अशी मनोकामना करूया. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दीक्षा दिली त्याच दिवशी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मी भारत बौद्धमय करील. तो करण्यासाठी खऱ्या अर्थाने जे जगत आहेत ते धम्म परिषदेचे दुसरे आकर्षण व उद्घाटन आणि आजचे अध्यक्ष राजरत्नजी आंबेडकर साहेब सातत्याने भारतभर फिरून धम्म प्रचार व प्रसार करत असतात. सोबतच जगातील बुद्ध धम्माची सांगड भारताशी घालून एक संघ कसा करता येईल त्यासाठी प्रयत्नशील आहेत. सोबतच संविधानावर होत असलेल्या आक्रमणाबाबत अभ्यासपूर्ण विवेचन करून संविधान पूर्ववत राहावे यासाठी प्रयत्नशील असतात. सोबतच EVM जे मतदानाचं एक पेटी नाही का, EVM म्हणतात त्याला, मतदानाचं बटन दाबतो आपण, ते EVM बंद करून बॅलेट पेपरवर मतदान व्हावं यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पिटिशन दाखल केलेले आहे. धम्म कार्याला 24 तास वाहून घेणारे, भारत बुद्धमय करण्याकरिता सातत्यानं कार्य करणारे
आयुष्यमान राजरत्नजी आंबेडकर हे 32व्या धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून लाभले आहेत, हे आम्ही आमच्या भाग्य समजतो. ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. बंधूंनो, धम्म परिषदेपेक्षा वटफळी ही धम्म परिषद वेगळी अशासाठी की येथे मनोरंजनापेक्षा विचाराची पेरणी करणारे, विचार मंथन करणारे अनेक वक्ते असतात. त्यातून आपणाला शत्रू कोण मित्र कोण याची मांडणी होत असते. कमरेचा झाडू आणि तोंडाचे मडके गेले म्हणजे जातीवाद गेला असं होत नाही. फक्त त्याचे स्वरूप बदलले, त्यावर ही मात करून आपण इतरांना आपल्यात सामावून घेण्याकरिता विचारमंथन होणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार संपवता येईल की काय याबाबतचे षडयंत्र सद्यस्थितीत या देशात चाललेले आपण नाकारू शकत नाही. त्याचं कारणही असंच आहे की हा विचार जेवढा तेवत राहील तेवढं पुनच्छ मनुवादी विचारसरणीची धजे मंडळी आहे त्यांना कठीण काळ जाईल या भीतीपोटी हा विचारच दडपता येईल काय अशा प्रकारचे षडयंत्र नाकारता येत नाही. सध्याची राजकीय स्थिती हुकुमशाहीकडे जाणारी असल्याचा भास होतो, कोणीही नाकारू शकणार नाही. त्याचं कारणही तसंच आहे. मी फार अभ्यासू माणूस नाही, फार शिकायलाही माहित होतं ईडी म्हणजे काय. पण ईडी म्हणजे काय या देशात आता त्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपवता येईल की काय अशा पद्धतीची व्यूहरचना यावेळेला सध्या स्थितीत चाललेली आहे. दांडे सर एक उदाहरण देऊ ईडीचं, थोडंच आहे. त्याचं कारण असं आहे, ईडी कुठे आहे हे मला माहीत नाही, पण झालं असं की आता मोदीजींनी एक महिला परिषद बोलवली होती. मोदीजींनी दिल्लीला एक महिला परिषद बोलवली होती आणि त्या महिला परिषदेसाठी विविध भागातून SC STच्या काही महिला ज्या सरपंच आहेत, उपसरपंच आहेत यांना तिथे बोलवलेलं होतं. मला वाटतं जिल्ह्यातून आमच्या 4 महिला होत्या. 4 त्याच्यापैकी एक महिला आपल्या कोहड्याची होती जी उपसरपंच आहे. गुजर म्हणून त्या मुलीचं नाव आहे. तो पोरगा खरं म्हणजे माझ्या शाळेवरच एक साधा कर्मचारी आहे. त्याची ती पत्नी आहे. त्याच्याकडे थोडीफार शेती आहे. त्याचं स्वतःचं ते काही धरणात शेती केल्यामुळे स्वतःचं घरबीर बांधलेलं आहे. तो नेरमध्येच राहतो. पण तू त्या एकटी आई आहे आणि ती आजारी असते. एक 6-7-8 वर्षाचा मुलगा आहे. तोही शाळेत जात असतो. पण हिला विचारलं नाही तुम्ही या परिषदेला येणार आहेत की नाही म्हणून, पण तुम्ही आलंच पाहिजे हा आग्रह होता. आग्रह. मग आता याच्याकडे जे पत्र जेव्हा मिळालं त्याने या ग्रामसेवकला सांगितलं की बाबा माझ्या आईची परिस्थिती बरी नाही, हे सगळं असल्यामुळे मी काही त्या परिषदेला जाऊ शकत नाही असा नकार त्यांनी कळवला. नकार कळवला. ते शिवकडे गेलं, शिवकडून पुढे गेलं, त्याच्या पुढे आणखीन कुठं गेलं, दिल्लीपर्यंत पोहोचलं पत्र. आणि मोदीजीच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही. कोण होय हे? काय अशी शक्ती आहे? अहो त्याच्या घरी ईडी आली हो साहेब. दिल्लीहून 2 अधिकारी आले. 2 तास चौकशी झाली. तुमचा काय व्यवसाय आहे, तुम्ही काय करता, किती शिकलाय, त्याचे सर्टिफिकेट द्या, तुमचे अकाउंट नंबर काय आहेत, तुमच्या बँकेत पैसे किती आहेत काय. अरे बापरे म्हटलं हे तर बोलतोच. आता समजली खरी ईडी. ही जर व्यवस्था या देशात चालली असेल तर मग आता तुमचं आमचं कर्तव्य काय? हे हाणून पाळावं लागेल की नाही? आणि मग हे हाणून पाळावं लागेल तुम्हालाही असं वाटते, इथे बसणाऱ्यांनाही असं वाटते. वटफळीचं जनमत जर घेतलं तर 70-75 लोकांना असं वाटते की सध्याचं विद्यमान सरकार नको.
75% वसफळीच्या लोकांचा जन्म याच्यासाठी म्हणतो की याच्या कापसाली भाव नाही, याच्या सोयाबीनली भाव नाही, याची अशी अवस्था आहे की महा कठीण अवस्था. हे सत्य असताना देखील, तुम्हा आम्हाला सगळ्यांना वाटत असताना देखील, पण बघ आता याची घंटी कोणाच्या गळ्यात बांधायची, कोणी बांधायची, कोणी काय करायचं. आणि समजी यावे पुनश्च या 24 मध्ये जर हे सरकार आलं तर हे समजून घ्या की बाबासाहेबांनी जे आम्हाला दिलेलं आहे ते सांभाळता येईल की काय, किंवा त्याच्यावर कशी काही मात होते काय. तांडे सर का बाबासाहेबांनी आम्हाला न्यायिक हक्काची घटना दिलेली आहे. त्या न्यायिक हक्काच्या माध्यमातून आमची लढाई चालू आहे, आम्ही लढतो आहोत. परंतु आमचे हक्क जर आम्हाला मिळत नसतील तर मग रस्त्यावरची लढाई देण्याची मुभा देखील आम्हाला आहे. आणि त्या रस्त्यावरच्या लढाईत आम्ही अनेकदा विजय प्राप्त केलेला आहे. 64च्या सत्याग्रहात जल भरो आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विजय प्राप्त केलेला आहे. कालच्या हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी सतत 1.5 वर्ष रस्त्यावर येऊन जो केलेला कायदा आहे तो कायदा मागे घेण्याची सरकारला नामुष्की केलेली आहे, नामुष्की आली. आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की हे बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुळे झाली एवढी नामुष्की आपली, आपण कायदा केलेला कायदा मागे घ्यावा लागला. मग हेच संपवता येईल की काय, अशासाठी म्हणून या लोकांचं षडयंत्र चाललेलं आहे. आपण सजग राहावं असं मी सगळ्यांना नम्रपणे आव्हान करतो. आदरणीय मान्य आहे, आता काही मुद्दे असे आहेत की ते बोलू का नको अशा पद्धतीचा विषय आहे. कारण काही कोणावर आक्षेप घेण्याचा कसं विषय तर नाही आहे. परंतु मला असं वाटते की हे धम्म कार्य करत असताना राजरत्नजी आंबेडकर साहेबांनी जी एक चळवळ चालवली आहे त्या चळवळीच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलो पाहिजे. दुर्दैव असं आहे की मी कार्यकर्ते आणि आपणा सर्वांना एक विनंती करू इच्छितो, तुम्हाला लढायचं नसेल तर लढू नका, कार्य करायचं नसेल करू नका, पण विकल्या जाऊ नका, विकल्या जाऊ नका, विकल्या जाऊ नका अशी पुनश्च एकदा विनंती करतो. यावर उपाय म्हणून आदरणीय भंते सुमित बोधीजी ही चळवळ धम्म परिषदेच्या माध्यमातून चालविण्याचं काम भूषणावं आहे. आम्ही सर्व आपले सोबत आहोत. धम्म परिषदेमध्ये अनेक विचार मंथन आयोजन आहे. त्या माजी जिल्हाधिकारी इजेड खोब्रागडे साहेब आहेत, वर्तमान परिषदेवर भाष्य करतील. तसेच साहित्यिक विचारवंत सागर जाधव आहेत, हे देखील त्यांचे विचार इथे व्यक्त करणार आहेत. सोबतच ज्योतिताई बघाटे, पुष्पाताई बौद्ध, शैक्षणिक धोरणाबाबत श्री रमेशजी कटके साहेब, प्राध्यापक प्रेम हनवते साहेब, संचालक बार्टी, सयाजी खडसे, SDO साहेब दारवा, हे सर्व या 2 दिवसाच्या परिषदेमध्ये आपापले विचार ठेवणार आहेत. त्याचा तुम्ही आस्वाद घ्यावा. प्राध्यापक महाथेरो भंते सुमित बोधीजी यांना एक विनंती करू इच्छितो की ही धम्म परिषद 2 दिवसाऐवजी आपल्याला 3 दिवसीय करता येईल काय, हा माझा वैयक्तिक प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो आहे. त्याचं कारण असं आहे, आता ही बरीच मंडळी आता मान्य आहे की सातत्यानं मी या धम्म परिषदमध्ये असतो, चेहरे तेच असतात, चेहरे तेच असतात, वैमान तेच आहे, हे सगळं जरी खरं असलं तरी या चळवळीत आपल्याला युवक हा सामावून घेतल्याशिवाय परत पुन्हा ही चळवळ आपल्याला पुढे नेता येणार नाही. आणि मग त्यासाठी 1 दिवस निवड युवकासाठी देऊन युवकाला या चळवळीत आपण सामावून घेऊन हे धम्म कार्य सतत
असं तेवत राहो, हे धम्मचक्र परिवर्तन धम्मचक्र फिरत राहो, यासाठी आपण याही बाबीचा विचार व्हावा अशा प्रकारची भंतेजी प्राध्यापक सुमित बोधी महातेरो यांना विनंती करतो. बंधुजन हो, आपण 2 आणि 3 फेब्रुवारीच्या धम्म परिषदेच्या या अध्यक्ष स्वागताध्यक्ष पदा म्हणून मी आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि माझी निवड केल्याबद्दल पुनश्च आयोजन समितीला मी धन्यवाद देतो. इथेच थांबतो. जय भीम.